काय आपण पदवीधर आहात, नोकरीच्या शोधात आहात? तर मग वाट कसली बघताय? नोकरीसह शिष्यवृत्ती आणि भरमसाठ पगारासह परमनंट नोकरीची हमीसाठी आजच कॉल करा. गोविंदाज HR सर्व्हिसेस. संपर्क गोविंद बोरसे, शैला बंड, 83 78 97 50 35. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त होणारा राष्ट्रीय युवा महोत्सव यंदा नाशिकमध्ये होतोय. यंदाचा महोत्सव हा 27 जानेवारीला असून नाशिकमध्ये त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महोत्सवाचं साधुग्राम मैदान येथे उद्घाटन होणार आहे. नरेंद्र मोदी या दौऱ्यात नाशिकमध्ये असलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या उद्यानाला देखील भेट देणार आहेत. तर पाहूया हे उद्यान नक्की कुठे आहे याचा आढावा घेतलाय आमचे संपादक किशोर बेलसरे यांनी. आपण राम मंदिराच्या समोरच्या दरवाजावर आहे, ज्या ठिकाणी हा जो उद्यान होतं इथे या ठिकाणी स्वामी विवेकानंद उद्यान संपूर्णपणे बघू शकतो आपण. साफसफाई करून श्रीरामाचे जे चित्र या ठिकाणी साकारण्यात आलेले आहे आणि इतका सुंदर हा यात्रेकरूंसाठी एक स्पॉट झालेला आहे. खूप दिवसापासून हे गार्डन होतं, परंतु एवढं बाहेरून यात्रेकरूंना दिसत नव्हतं. मात्र आता जे पंतप्रधान मोदीजी येत आहेत त्यांच्या येण्यावर हे रंगरंगोटी या ठिकाणी करण्यात येत आहेत. आपल्याबरोबर उद्यान अधीक्षक भदाणे साहेब आहेत. नमस्कार सर, काय नेमकी आपण या ठिकाणी काय करत आहात? नमस्कार. ह्या ठिकाणी माननीय मोदी साहेब येणार आहेत, तर त्या दृष्टीने आमची सगळी तयारी चाललेली आहे. सर्व साफसफाई करून घेण्यात आलेली आहे. ह्या ठिकाणी असं सुंदरसं लॉन वगैरे लावून घेतलेलं आहे आणि पूर्ण पुतळ्याच्या आजूबाजूला आम्ही सुशोभीकरण केलेलं आहे आणि सर्व लोकांसाठी हे उद्यान देखील खुलं आहे. आणि माननीय मोदी साहेब इथे पुष्प अर्पण करणार आहेत आणि त्याच्यानंतर काळाराम मंदिरात जाणार आहे. स्वामी विवेकानंद यांची देखील उद्या जयंती असल्यामुळे या ठिकाणी स्वतः मोदीजी पंतप्रधान येतील आणि या ठिकाणी पुष्पपुतळ्याला हार अर्पण करतील आणि ह्या करता संपूर्ण ही जी आपण बघू शकतो उद्यान विभाग आहे, येथे कालपासून उद्यान विभागाची संपूर्ण टीम या ठिकाणी आहेत आणि यांनी ही साफसफाई जी मोहीम आपण म्हणू शकतो, एक सुंदर असं गार्डन नाशिककर आणि यात्रेकरूंसाठी मोकळं करून दिलेलं आहे. मी किशोर बेलसरे, कॅमेरामॅन अजित सय्यद साहेब.